जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अखेर त्या आईला मिळाला पुन्हा आधार। इचलकरंजीतील गणेशनगर जवळील आधार वृद्धाश्रम येथे काही महिन्यापूर्वी शहापूर येथील सुभद्रा कांबळे या आजी अनेक ठिकाणी भिक्षा मागून आपले जीवन व्यतीत करत होत्या। याची माहिती समाजसेविका प्रियदर्शनी बेडगे यांना समजली। त्यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांच्या मुलांना संमतीने जनहित फाउंडेशनच्या आधार वृद्धाश्रममध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते। त्यापुढे बेडगे यांनी आपले कार्य सुरूच ठेवले। त्यांच्या मुलांचे व सुनांचे मन परिवर्तन करण्याचे कार्य सुरूच ठेवले। अखेर त्यांना त्यामध्ये यश मिळाले। सुभद्रा कांबळे यांच्या मोठ्या मुलाने आपल्या आईची उणीव जाणवू लागली। त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या प्रियदर्शनी बेडगे यांना संपर्क साधला व आपल्या आईला आधार वृद्धाश्रम येथून आपल्या घरी घेऊन गेले। यापुढे मी माझ्या आईची सेवा करेन अशी ग्वाही दीपक कांबळे यांनी दिली। यामुळे सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रियदर्शनी बेडगे यांच्या प्रयत्नातून यश मिळाले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रियदर्शनी बेडगे, संस्थेच्या संस्थापिका अरुणा जाधव, सदस्या रवींद्र बागडे, पूनम बोराडे, आश्रम येथील महिला वर्ग उपस्थित होता। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। नमस्कार, माझे नाव प्रियदर्शनी बेडगे। मागे 2 महिन्यापूर्वी 18 फेब्रुवारीला सुभद्रा कांबळे नावाच्या आजी यांना आम्ही आधार आश्रम मध्ये भरती केलं होतं। त्यांचे 2 मुलं आहेत। 2 मुलांना आम्ही विचारलं होतं तर त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला नव्हता। म्हणजे त्यांचे काहीतरी मतभेद असतील, त्याच्यातून त्यांनी काही उत्तर दिलं नव्हतं। त्यामुळे आम्ही आजींना अनाथ आश्रम मध्ये भरती केलं। त्या इकडे तिकडे भिक्षा मागत होत्या। मग त्यांच्यावरती ती परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही त्यांना इथे आधार मिळावा म्हणून आश्रम मध्ये आणून दिलं आणि 2 महिने त्या व्यवस्थित इथं राहिल्या। पण 2 महिन्यानंतर त्यांचा मोठा मुलगा दीपक कांबळे यांना आपल्या आईची उणीव भासली। त्यांना कुठेतरी अशी जाणीव झाली की आपल्या आईने आपल्या पोराबाळांच्यात राहावं, आपल्या घरात राहावं, सहकुटुंब आपण राहावं। आणि हा दुरावा निर्माण झाल्यामुळे त्यांना जाणीव ही झाली आणि आईबद्दल प्रेमही जास्त वाढलेलं आहे। आणि मागे 2 महिन्यापूर्वी आम्ही असाच एक व्हिडिओ प्रसारित केला होता त्यांना आश्रममध्ये भरती करताना। आणि तो व्हिडिओ प्रसारित झाल्यावरती त्यांच्या मुलांनी, मोठ्या मुलांनी तो पाहिला, दीपक कांबळेंनी तो पाहिला। त्यांना अक्षरशः चांगलं वाटलं नाही की आपली आई आश्रममध्ये राहतीये। आणि कदाचित त्या भावनेने त्यांनी आज इथे येऊन आपल्या आईला नेण्याचा प्रस्ताव मांडला। या 8 दिवसामागे ते आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी माझ्या आईचा सांभाळ करतो आणि तिला चांगली वागणूक देतो आणि तिनेही आमच्यासोबत चांगलं वागावं, आमच्या मुलाबाळांना, माझ्या बायकोला, पत्नीला सगळ्यांना सांभाळून घ्यावं, सगळ्यांनी एकजूट राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे। आणि ह्या कार्यातून आम्हाला एवढं जाणवलं की दुरावा जेव्हा निर्माण होतोय तेव्हा प्रत्येक व्यक्तीची उणीव ही भासली जाते आणि म्हणूनच आज हा उपक्रम चांगला होतोय असं मला वाटतंय। आणि हे दीपक दादा हे त्यांच्या आईचा चांगला सांभाळ करतील अशी मी अपेक्षा बाळगते। धन्यवाद। मी दीपक कांबळे बोलतोय आणि 2 महिने झालं आमची आई सुभद्रा कांबळे या आश्रममध्ये होती आणि आता आम्हाला माहिती झाल्यामुळे आम्ही आईला घेऊन जाणार आहे आणि सर्व कुटुंब आम्ही एकत्र सगळे मिळून राहणार आहे। आणि अशामुळं आता आम्ही घेऊन चाललेलो आहे आईला। थोरला मुलगा न्यायला आलाय, मी बी त्यांच्या संग चांगलं वागेन, मला पण त्यांनी सांभाळावं, माझी एवढीच इच्छा आहे। माझं काय राहिलंय आता, आश्रममधलं काय सांगायचं। त्यामध्ये बी चांगलं सांभाळा 2 महिने। का मला करतात काय येत नाही, मला पाण्याची साधी बारडी पण आणाय आली नाही, तरी पण मला 2 महिने त्यांनी चांगलं सांभाळा म्हणायचं। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।